होम लोन घेणं चांगलं आहे का की त्याच्याऐवजी SIP मध्ये शिफ्ट व्हावं? 50 लाखाचा मी फ्लॅट घेतोय. अज्युम करून चालू माझ्याकडे 10 लाख रुपये साठलेले आणि मी 40 लाखाचं लोन घेतोय. 40 लाखाच्या लोनला मला 35,000 रुपये EMI येतोय 20 वर्षासाठी. हे न करता मी ते 10 लाख जे डाऊन पेमेंट दिलेलं ते 10 लाख रुपये म्युच्युअल फंड्समध्ये टाकले आणि 35,000 जो EMI भरणार होतो तर 35,000ची पण मी SIP केली. 10 लाख जे मी टाकतो ते 10 वर्षात 12% 30 लाख रुपये होतात. 35,000ची SIP ही अशीच चालू ठेवली, मी काही वाढवली नाही, 10 वर्ष सेम ठेवली. तर 35,000 म्हणजे वर्षाला साधारण 4,20,000 होतात. 12% 42 लाखाचे होतात 85 लाख रुपये. तुझ्याकडे 1,15,00,000 रुपये होतात. फ्लॅट घेणं चांगलं राहील का फ्लॅट रेंट करणं चांगलं राहील? ₹1,00,00,000 आहे ते 1.5 करोड मी डाऊन पेमेंट म्हणून केलं आणि 1.5 करोडचा मी लोन केला. करोड जे मी अपफ्रंट भरले हे मी आता जसे आहेत म्युच्युअल फंड्समध्ये तसे 10 वर्ष ठेवले. 12% 5 करोड रुपये होतात. 1% हे होतात 1.5 करोड. लमसमचे 5 करोड हे 1.5 करोड, टोटल 6.5 करोड होतात. माझे सर एक 25 इयर ओल्ड एम्प्लॉई आहे ज्यांनी आता जस्ट जॉबला वगैरे सुरुवात केली. तर त्यांनी आता मोस्टली घरच्यांचं असतं की बाबा त्यांनी फ्लॅट घ्यावं, होम लोन घ्यावं. तर होम लोन घेणं चांगलं आहे का की त्याच्याऐवजी SIP मध्ये शिफ्ट व्हावं? ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, जेव्हा कोणी कमवायला लागतो 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुझ्याकडे ना चांगला मेडिक्लेम असणं गरजेचं आहे. आज मेजॉरिटी लोक मी बघतो की ऑफिसचा मेडिक्लेमवर खूप रिलाय असतात. ओके, पण ऑफिसचा मेडिक्लेम समजा बंद झाला किंवा स्विच केलं तुम्ही, त्या पट्ट्यात तुम्हाला मेडिक्लेम नाही आहे आणि तुम्हाला हॉस्पिटलायझेशन झालं तर काय? तुझ्या वयाला 50 लाखाचा मेडिक्लेम वर्षाला 12,000ला मिळतो. 25व्या वर्षी 50 लाखाचा मेडिक्लेम वर्षाला 12,000ला मिळतो. टर्म इन्शुरन्स काढायचा दुसरा. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? टर्म प्लॅन. येस, इन केस ऑफ डेथ नॉमिनीला पैसे मिळतात. जेवढं तुम्ही लवकर काढतात तेवढं तुम्हाला कमी प्रीमियम मिळतो. आणि तिसरं आहे तुम्हाला म्युच्युअल फंड्स करायचे. ओके, लोक ना हल्ली अवेअर झालेत, लोक मेडिक्लेम काढतात, टर्म इन्शुरन्स काढतात, पण SIP करण्याच्या ऐवजी लोक रिअल इस्टेट घेतात. आता आपण रिअल इस्टेटचं एक उदाहरण घेऊ की 50 लाखाचा मी फ्लॅट घेतोय. ओके, अज्युम करून चालू माझ्याकडे 10 लाख रुपये साठलेले आणि मी 40 लाखाचं लोन घेतोय. 40 लाखाच्या लोनला मला 35,000 रुपये EMI येतोय 20 वर्षासाठी. हे न करता मी ते 10 लाख जे डाऊन पेमेंट दिलेलं ते 10 लाख रुपये म्युच्युअल फंड्समध्ये टाकले आणि 35,000 जो EMI भरणार होतो तर 35,000ची पण मी SIP केली. ओके, कळलं? मी 50 लाखाचा फ्लॅट घेणार होतो, 10 लाख रुपये डाऊन पेमेंट करणार होतो, 40 लाखाचा लोन काढणार होतो, 40 लाखाला EMI 35,000 येतो. हे काही न करता 10 लाख डाऊन पेमेंटच्या आधी 10 लाख म्युच्युअल फंड्समध्ये डायरेक्ट टाकले आणि 35,000ची SIP सुरू केली. 10 लाख जे मी टाकतो ते 10 वर्षात 12% 30 लाख रुपये होतात. ओके, 35,000ची SIP ओके ही अशीच चालू ठेवली, मी काही वाढवली नाही, 10 वर्ष सेम ठेवली. तर 35,000 म्हणजे वर्षाला साधारण 4,20,000 होतात. 10 वर्षाला 42 लाख होतात. 12% 42 लाखाचे होतात 85 लाख रुपये. ओके, 10 लाख रुपयाचे झालेले 30 लाख, 35,000ची SIPने झालेले 85 लाख. 85 लॅक्स प्लस 30 लॅक्स तुझ्याकडे 1,15,00,000 रुपये होतात. तुझं वय 25 आहे, 35व्या वर्षी तुझ्याकडे 1 करोड रुपये, कसं फिलिंग येईल तुला? मला तू सांग बरं. 50 लाखाचा फ्लॅट मला, चल मी म्हणतो 1 करोड झाला 10 वर्षात. ओके, असं पण समजा म्हणजे 1 करोड झाला फ्लॅट. पण त्यावेळेला तुझ्याकडे असलेल्या कॉर्पसमधलं 30-40% पैसे काढायचे आहेत आणि लोन घ्यायचं आहे बाकी. म्हणजे 10 वर्षात तू आज समजा लाखभर रुपये कमवतोय, तू त्याला 2-2.5 लाख रुपये कमवणार आहेस. सगळ्या गोष्टी चेंज होतात. लोक काय करतात, पहिले फ्लॅट घेऊन टाकतात आणि पूर्ण आयुष्याला त्या EMIच्या बर्डनमध्ये जगतात आणि पूर्ण लाईफची वाट लावतात. सेम चूक मी पण केली आहे. 2017ला घाटकोपरला फ्लॅट घेतला, त्याची किंमत 2 BHKची 1,25,00,000 होती. 2023 आज मी विकायला जातो आहे ते 1,25,00,000 पण येत नाही आहे. मी आत्ता 55 लाख रुपये EMI भरला आहे आणि आता मला इथून बाहेर पडायचं आहे. मला 2 BHKवरनं 3 BHKवर जायचं आहे. म्हणजे मी आता 3 BHKवर मूव्ह झालो आहे, पण मी आता रेंटवर राहतो आहे. तर मला तो आधीचा फ्लॅट विकलाच जात नाही आहे. आता मला कोण विकून देणार तो फ्लॅट? ही माझीच नाही, ही बरेच लोकांची अवस्था आहे. पण आपल्याला फक्त ब्राईटर साईड ऑफ रिअल इस्टेट दिसते, आपल्याला ही जी सॅड स्टेट आहे ही दिसतच नाही आहे. मी म्हणून लोकांना सांगतो की कृपा करून स्टार्ट ऑफ द करिअरला घेऊ नका. तुम्ही आज विचार करताय ना, तुम्ही 5 वर्षांनी घ्या फ्लॅट, तुमची लाईफ सेट होऊन जाईल.
तर आता फ्लॅट समजा आज आपण घेतला तर 10 वर्षांनी इन केस त्याची किंमत वाढली आणि जसं तुम्ही म्हणले कॉस्ट जरा डेप्रिशिएट झालं किंवा मनीची व्हॅल्यू तेवढी राहिली नाही, मग ते फ्लॅट प्रॉफिटेबल पडतं ना जास्त का? कसं असतं ना, इन्फ्लेशन तर आहे 7-8% आहे. ओके, मी तुला जे एक्झाम्पल्स दिलेत ना ते तुला आत्ता जमणाऱ्या EMIवरनं एक्झाम्पल्स दिले. मला खूप लोक म्हणतात आता समजा 10 लाख रुपये मी डाऊन पेमेंट केलं आणि 35,000ची SIP केली, 10 वर्षाने 1,15,00,000 झाले. तुला असं वाटतं 1,15,00,000 कमी आहे, 1.5 करोड पाहिजे त्यावेळेला, वाढव ना तुझी SIP अमाऊंट, 1 लाख कर महिन्याला, 10 वर्षाने 3 करोड होतील. ते आपल्याला जमत नाही. लोक नुसतं कॅल्क्युलेशन बेस्ड करतात, माझी मनी व्हॅल्यू कमी होते. त्या ताकदीने इन्व्हेस्टमेंट कोणी करायला मागत नाही. तुम्ही ताकदीने इन्व्हेस्टमेंट 2 लाख SIP करा महिन्याला, 6 करोड होतील 10 वर्षाने. 6 करोड पुरतील आपल्याला? पुरतील ना? 2 लाख करा SIP. माझं सिम्पल म्हणणं आहे, चालू करणं इज इम्पॉर्टंट. जसा तुमची ग्रोथ होते तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट वाढणं इज इम्पॉर्टंट. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टंट राहणं इज इम्पॉर्टंट. तिन्ही गोष्टी होत नाही. पैसे दिसायला लागले की गाडी घेतो, घोडे घेतो, कार घेतो, गोल्ड घेतो, आपण माणूस रिअल इस्टेट घेतो, सगळे पैसे संपवून टाकतो आणि ॲट द एंड पैसे उरत नाही. ते नाही झालं पाहिजे. आपण आता त्या गोल्डच्या पाठवर जाऊयात, पण त्याच्या आधी हे आपलं सगळं कॅल्क्युलेशन्स आपण बेस ठेवलं 12% इंटरेस्ट झाल्यावर. जर इन केस ते इंटरेस्ट कमी झालं तर किंवा स्टॉक्स जसं आपण म्हणतो व्हॉलेटाईल खूप आहे तर डाऊनफॉल झाला तर? आता तुला मी याच्यात एक मस्त एक रिअल एक्झाम्पल देतो. मी नेहमी सगळ्या रील्समध्ये सांगत असतो 10 वर्षाला तुम्हाला 12% मिळणार. माझ्याकडे एक एक्झाम्पल झालं आहे. 2010ला माझ्या एका क्लायंटने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेली. माझ्याकडे नव्हता करत, तो बाहेर करत होता, कारण त्याला म्युच्युअल फंड्स करायचोच नाही. 2020 10 वर्ष झाले. 2010ला चालू केलेलं, 2020 10 वर्ष झाले. त्याचं नशीब असं फुटकं की 2020ला कोविड आला. कोविडला सगळ्यांना माहिती आहे मार्केट पडलं. मार्केट पडल्यानंतर 10 वर्षे त्याची इन्व्हेस्टमेंट होती 10 करोड रुपये. 10 करोडचे झालेले 9 करोड 20 लाख. त्याने मला फोन केला, तू एवढा बोंबलत असतो की 10 वर्षाने 12% तरी मिळणार. माझी 10 वर्षाची कॅपिटल, 10 वर्षानंतर माझी कॅपिटल पण नाही आहे, तर काय करायचं? बरं, हा कोविडसारखा इव्हेंट हा वन्स इन अ ब्ल्यू मून होतो. असा नाही की तो दरवर्षी येणार आहे किंवा पण ती इव्हेंट असा होता की तो हादरवून सोडलेला. मी म्हटलं आपण एवढं बोंबलतो, 10 करोड ज्याची इन्व्हेस्टमेंट असते त्याची ताकद काय असते तुम्हाला माहिती आहे. मी त्याला बोललो आता फक्त 6 महिने थांबायचे, हा इव्हेंट नवीन आहे सगळ्यांसाठीच. आज त्याची इन्व्हेस्टमेंट 17 करोड आहे आणि त्याचे झालेत 35 करोड. जर त्याने 80 लाख लॉस घेतला असता तर आज 18 करोड प्रॉफिटला मुकला असता तो. सो मी नेहमी म्हणतो की म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक मार्केट्स हा इट्स अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. हे असं होणारच आहे, असं होईलच असं नाही आहे, पण प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज व्हेरी हाय. तुम्हाला जर 100% हवं आहे प्रोबॅबिलिटी तर तुम्ही FD करा. पण तुम्हाला 90% प्रोबॅबिलिटी हवी असेल, 10% जरी रिटर्न्स मिळाले तरी FDपेक्षा 3% जास्त होतात. अजून काय पाहिजे? आता आपण कंपॅरिझन करूया थोडंफार. समजा इन केस फ्लॅट घेणं चांगलं राहील का फ्लॅट रेंट करणं चांगलं राहील? आपण आकडेवारी करूया. ओके, मी ज्या फ्लॅटमध्ये आता राहतो आहे त्या फ्लॅटची किंमत 3 करोड रुपये आहे. ओके, त्या 3 करोडच्या फ्लॅटला मी 60,000 रुपये रेंट देतो आहे. ओके, आता ह्या 3 करोडचा फ्लॅट मी आज घेऊ शकतो असं मी अज्युम करून चालतो. ओके, अज्युम कसं केलं मी? 3 करोडच्या फ्लॅटला माझ्याकडे 1.5 करोड रुपये आहे, ते 1.5 करोड मी डाऊन पेमेंट म्हणून केलं आणि 1.5 करोडचा मी लोन केला. 1.5 करोडच्या लोनला आजच्या घडीला 1,20,000 EMI येतो आहे आणि माझ्याकडे 1.5 करोड आहे ते मी देऊन टाकले. आता नुसता पण EMIचा पार्ट बघितला ना तर ते 1.5 लाख रुपये 1.5 करोडच्या लोनला जे 1,20,000 EMI येणार आहे, मी त्याच्या आधी फक्त 60,000 रुपये रेंट भरतो आहे. तिथेच माझं 60,000चं सेव्हिंग होतं आहे. प्लस 1.5 करोड जे मी अपफ्रंट भरलेत हे मी आता जसे आहेत म्युच्युअल फंड्समध्ये तसे 10 वर्ष ठेवले, 12% 5 करोड रुपये होतात. 5 करोड होता 10 इयर्समध्ये. ओके, आणि मी समजा 1,20,000 रुपये EMI होणार होता, मायनस 60,000 मी रेंट भरतोय. जे 60,000 एक्स्ट्रा माझ्या अमाऊंट उरते त्याची मी SIP केली असती तर 60,000 रुपये महिना म्हणजे 12 महिन्याचे झाले 7,20,000, 10 महिन्याचे झाले 72 lakhs.
12% हे होतात 1.5 करोड. लमसमचे 5 करोड, हे 1.5 करोड, टोटल 6.5 करोड होतात. माझ्याच 3 करोडच्या फ्लॅटची किंमत किती होणार आहे? मॅक्झिमम 4 करोड, 4.5 करोड. बॉस, पैसा बनता है म्युच्युअल फंड्स में. तुम्हाला फक्त थोडंसं पेशन्स दाखवण्याची गरज असते. म्हणून मराठी माणसाकडे 1 करोड पण नसतात. त्याच्याकडे फ्लॅट असतात 2-3, त्यातले 2 EMIवर असतात. त्याला असं वाटतं ते त्याचे आहेत, पण ते त्याचे नसतात, बँकेचे असतात. पण स्वतःकडे 50 लाख पण नसतात. दिस इज द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स. तर आपण आधी डिस्कस केलं की बाबा फ्लॅट घेतलं पाहिजे का SIP चालू केली पाहिजे. आपण आता एक अशी केस डिस्कस करूया. समजा एकाने असा घेतला आहे फ्लॅट, त्याचं होम लोन चालू आहे, तर त्यांनी फ्लॅट विकून SIP नवीन चालू केली पाहिजे का त्याच्याच काही सम अमाऊंट SIPमध्ये टाकलं पाहिजे? आता ह्याच्यात 2-3 रिस्ट्रक्चरिंग गोष्टी म्हणतो मी आजच माझ्या इन्स्टाच्या स्टोरीवर एक टाकलेलं. मेजर लोक मला आता जे मेसेज करतात ना, ते कसे करतात, सर आमचं फलाना लोन चालू आहे, 50,000 रुपये EMI आहे, आता मला 5,000ची SIP करायची आहे. ओके, म्हणजे त्यांची कॅपॅसिटी सेव्ह करायची 55,000 आहे, पण त्यातले 5,000च इन्व्हेस्टमेंट होत आहे. 50,000 लोनमध्ये जात आहे. 5,000च्या SIPने तुमचं लाईफ नाही बनू शकत, हे तुम्ही आत्ताच लिहून घ्या. जर तुम्ही यंग आहात, आणि मी नेहमी म्हणतो यंग आहात आणि 3-4 हजार 5,000 रुपये सेव्ह करतायत, ते तुम्ही अपस्केलिंगमध्ये टाका. तुम्ही बिलकुल सेव्ह करू नका. 15-20 हजार रुपये जेव्हा तुम्ही सेव्ह करू शकाल तेव्हाच करा. आता तू लोन घेतलं आहेस, ओके, तू तर घरात राहतोय, पण तुला कळलं हा डेंजर डिसिजन झाला आहे. ओके, तर मेजर लोक 20 वर्षाचं लोन घेतात. मी त्यांना सांगतो 30 वर्षाचं करा. ओके, म्हणजे तू समजा आज 50,000 रुपये EMI भरतोय, तर त्या 30 वर्षाचा टेन्युअर वाढवल्यावर ते 50,000चा EMI तुझा 40 किंवा 38,000वर येतो. मग तो 12,000ची जी गॅप आहे ती तू SIP करू शकतोस. ओके, कारण 12,000 थोडं तुला विंडो मिळतो SIP करायला, प्लस तू खिशातनं अजून 10,000 रुपये टाक, म्हणजे साधारण 22-25 हजाराची SIP होईल. दुसरी गोष्ट, तुझी सेकंड प्रॉपर्टी आहे ज्याच्या रेंटवर तुला वाटते की तू फार एकदम झंडे काढलेत, ती तर प्रॉपर्टी विकलीच पाहिजे. ती विकायची, टॅक्स भरायचा आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकायचे. अज्युम करा 50 लाखाची प्रॉपर्टी आहे, मी आज ती विकली, मी 5 लाख रुपये टॅक्स भरला, 45 लॅक्स मी म्युच्युअल फंड्समध्ये टाकले. 10 वर्षात 12%ने तिप्पट होतात, म्हणजे साधारण 1 करोड 35 लाख रुपये होतात. आज 50 लाखाचा फ्लॅट 10 वर्षात 1.5 करोड जाऊच शकत नाही, चान्सच नाही आहे. बरं, हे लिक्विड अमाऊंट आहे, कधी तुम्ही काढू शकता. या 2 गोष्टीवर लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट, मी राहता फ्लॅट मी नॉर्मली लोकांना सांगतो की तुम्ही विकून रेंटवर जाऊन करू नका, कारण त्याने तुम्हाला मेंटल प्रेशर येतं. ओके, आणि ते खूप कमी लोक सस्टेन करू शकतात, कारण मेंटल प्रेशरमध्ये आपले आई बाबा, सासू सासरे, मित्र हेच म्हणतात तू काय वेडा आहेस का असं कोणी फ्लॅटवर जाऊन. सो ते नका करू. मग त्याला तुम्ही अपस्केल करा, स्वतःला पगार वाढवण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे.